नेरळ जिल्हा परिषद वॉर्डमध्ये आमदार महेंद्र थोरवे यांच्या शुभ हस्ते कोट्यावधींच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा पार पडला। यावेळी शहर, गाव, वाडी, गल्ली हे विकास कामानं उजळून गेल्यानं ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर आनंद होता। तर अनेक वर्षांनंतर प्रथमच तालुक्यातील प्रत्येक गाव वाड्यावर मोठ्या प्रमाणात आमदार महेंद्र थोरवे यांच्या पुढाकारानं विकासासाठी निधी उपलब्ध झाल्यानं खऱ्या अर्थानं थोरवे हे विकास पुरुष अशी उपाधी ग्रामस्थांकडूनच देण्यात आली। कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघात आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून आतापर्यंत हजारो कोटी निधी विकास कामांसाठी उपलब्ध झालाय। कधी नव्हे ते शहरात, गावात, वाड्यापाड्याच्या वाटा या विकास कामानं उजळून निघाल्या। त्यामुळे खऱ्या अर्थानं स्वातंत्र्याच्या नंतर आज वाड्यापाड्यावर नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध झाल्याचं ग्रामस्थ सांगतात। रस्ते, पाणी, लाईट, गटारं, शौचालय, बांधब, भिस्ती, उद्यानं, गणेश घाट, समाज मंदिर, स्मशानभूमी असे एक ना अनेक विकास कामं गावपाड्यांपासून शहरात आमदार थोरवे यांच्या माध्यमातून पोहोचली आहेत। रविवारी 3 मार्च रोजी नेरळ जिल्हा परिषद वॉर्डमध्ये येणाऱ्या नेरळ शहर, जुम्मापट्टी, टपालवाडी, पायरमाळ, मोहाचीवाडी, ममदापूर ग्रामपंचायत, भडवळ दामद ग्रामपंचायत आणि शेलू ग्रामपंचायत, बेडीसगाव या प्रत्येक गाववाडीवर आमदार महेंद्र थोरवे यांच्या शुभ हस्ते 9 कोटीहून अधिक रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा पार पडला। यावेळी ग्रामस्थांनी आमदार महेंद्र थोरवे यांचे ढोल ताशा आणि फटाके फोडत मायेची ओवाळणी करून त्यांचं स्वागत गावोगावात केलं। दरम्यान या सोहळ्याप्रसंगी उपजिल्हा प्रमुख भाई गायकर, तालुका प्रमुख संभाजी जगताप, संघटक शिवराम बदे, तालुका सचिव अंकुश दाभणे, प्रसाद थोरवे, पप्पू शेळके, भाजप नेते मंगेश म्हसकर, पप्पू मशणे, संभाजी गरुड, राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष प्रीतम गोरी, नेरळ सरपंच उषा पारधी, सदस्य जयश्री मानकामे, श्रद्धा कराळे, उमा खडे, गीतांजली देशमुख, ममदापूर सरपंच दामा नेरगुडा, बेडीसगाव बुधीबाई दरोडा, ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक, महिला पदाधिकारी आणि विभागीय शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते। नेरळ जिल्हा परिषद वॉर्डमध्ये आमदार महेंद्र थोरवे यांच्यासह युवा नेते प्रसाद थोरवे हे देखील विकास कामांसाठी जातीनं लक्ष घालून येथील ग्रामस्थांचे आणि पदाधिकाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावताना दिसून येतात। तर येणाऱ्या काळात येथील सांडपाणी निचरा होण्यावर लक्ष घालणार असल्याचं प्रसार माध्यमांना शिंदे गटाचे प्रसाद थोरवे यांनी सांगितलं। नेरळ जिल्हा परिषद वार्डमध्ये आतापर्यंत आणि आज या ठिकाणी मला मनस्वी आनंद होत आहे की ममदापूरची उर्दू शाळा या शाळेसाठी आपण आज जे भूमिपूजन या ठिकाणी केलं गेलं। आता या ठिकाणी सरांनी सांगितलं की फक्त 2 वर्ग खोल्या या ठिकाणी होत्या, चांगला पट या शाळेचा या ठिकाणी आहे, परंतु आतापर्यंत अनेक राजकीय नेते या ठिकाणी येऊन गेले, फक्त आश्वासनाच्या पुरतं काही त्यापुढे मिळालं नाही। परंतु आज संपूर्ण मतदारसंघाचा विकास करत असताना या ममदापूरच्या उर्दू शाळेसाठी जवळजवळ 70 लाख रुपयाचा निधी आपण या ठिकाणी उर्दू शाळेला मंजूर करून दिलेला आहे। मला सगळ्या माझ्या मुस्लिम बांधवांना या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे तर तुम्ही मला साऱ्यांनी या संपूर्ण मतदारसंघातून प्रत्येक मोहल्ल्यातून आपण साऱ्यांनी केलेली प्रामाणिक मदत आणि हाच दूरदृष्टी ठेवून समाजाच्या प्रत्येक घटकाला न्याय मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून मी आतापर्यंत संघर्ष करत असतो, लढत आलेला आहे। महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, नेरळ।